काल चायनाने डीपसीक AI मॉडेल तयार केलं आणि संपूर्ण जगात तंत्रज्ञान विश्वात सगळीकडे या चायनाची चर्चा होती। या चर्चा इतक्या जोरदार वेगाने पसरू लागल्या की जवळपास जगातील सगळे स्टॉक मार्केट जे आहेत ते देखील पडले। नेमकं डीपसीक हे AI मॉडेल आहे तरी काय, ज्याने संपूर्ण तंत्रज्ञान विश्वात एक वेगळी चर्चा सुरू केली आहे, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत IT चे अभ्यासक लेखक अच्युत गोडबोले सर आहेत। सर, साममध्ये स्वागत आहे। काय नेमकं डीपसीक मॉडेल आहे? AI मॉडेल जिची आपण चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर करतो, मग डीपसीक हे ChatGPT असेल किंवा इतर मॉडेलपेक्षा कसं वेगळं आहे? त्यात झालं काय की AI मध्ये ॲक्च्युली आत्तापर्यंत सिम्बॉलिक हे वापरलं जायचं, स्ट्रक्चर वापरलं जायचं। म्हणजे कम्प्युटरला नॉलेज देणं आणि त्या नॉलेजवरनं उत्तर मिळवणं, म्हणजे एक्सपर्ट सिस्टम्स की डॉक्टरचं नॉलेज द्यायचं आणि त्याच्यापासून आपण उत्तर मिळवलं की मला ताप आला तर कुठली गोळी घेऊ, अगोदर त्याला फीड केलेलं असायचं इफ देन एल्सच्या स्वरूपातलं ज्ञान। तर आता त्याच्या हा पहिली फेज गेली, ती भयंकर यशस्वी झाली नाही। त्यानंतर मशीन अँड डीप लर्निंगची फेज आली, म्हणजे डेटा देऊन त्यातनं निष्कर्ष काढायचे आणि त्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात। आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन अँड डीप लर्निंगने खूप मोठा हे केला की त्यामुळे इमेज रेकॉग्निशन करणं किंवा डेटामधले पॅटर्न शोधणं असे सगळे भाग सुरू झाले। हे साधारण 2000च्या दशकामध्ये सुरू झाले। आता हे 2000च्या दशकामध्ये का सुरू झाले हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। त्याचं कारण 2000च्या दशकामध्ये GPU नावाचा प्रकार निर्माण झाला, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट। तोपर्यंत जे CPU होतं ते फार कमी क्षमतेचे होते। आता GPU तर आपल्या व्हिडिओ गेम्समध्ये वगैरे आपण वापरतो, पण त्यात भयंकर फास्ट मुवमेंट्स असतात, इमेज आणि व्हिडिओ वगैरे, त्या स्पीड खूप मोठा लागतो, पण त्याचा उपयोग काय होईल असं माहीत नव्हतं। NVIDIA जी कंपनी तयार करते त्यांनी इनफॅक्ट GPUs तयार करायला सुरुवात केली आणि त्यांनी पहिल्यांदा गेम्समध्ये वापरायला सुरुवात केली। त्यांचे स्टॉक्स काही वरती जात नव्हते, कंपनी भयंकर प्रगती, पण ते परसिस्ट केलं त्यांनी म्हणून कधीतरी त्याचा उपयोग होईल आणि तो उपयोग नंतर व्हायला लागला। या सगळं पहिल्यांदा मशीन डीप लर्निंगमध्ये आणि नंतर मग लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये, त्याच्याकडे मी येईन। पण मशीन डीप लर्निंगमध्ये काय असतं की प्रचंड डेटा त्याला आपण देतो, त्या डेटामधनं आपण कन्क्लुजन्स काढत असतो। तर हे साधारण 2011-12च्या म्हणजे 2010पर्यंत। त्यानंतर 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, अटेन्शन इज ऑल यू नीड म्हणून। त्या पेपरने धुमाकूळ घातला, कारण त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर नावाचं एक आर्किटेक्चर त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे काय अगदी थोडक्यात त्याला लार्ज लँग्वेज मॉडेलचं आर्किटेक्चर म्हणतात। म्हणजे काय की त्याला तुम्ही, आणि हे पहिल्यांदा टेक्स्च्युअलच होतं, म्हणजे संबंध टेक्स्ट तुम्ही त्याला दिलं प्रचंड मोठ्या प्रमाणावर की ते त्यात दोन भाग असतात। एक म्हणजे त्याचं पहिल्यांदा मॉडेल बनवणं, म्हणजे ट्रेनिंग मॉडेल, आणि दुसरं इन्फरन्स मॉडेल। तर ट्रेनिंग मॉडेलमध्ये त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेटा देण्यात येतो, सगळे वेब पेजेस किंवा सगळ्या इंग्लिश कादंबऱ्या किंवा सगळं असं सगळं त्याला दिलं तर त्याचं तो टोकन किंवा त्याला पॅरामीटर्स म्हणतात, त्या पॅरामीटर्समध्ये तो रूपांतर करतो, म्हणजे एकमेकांचे शब्दांचे संबंध वगैरे असं सगळं। मग त्या थोडक्यात सगळं ज्ञान, जसं की आपण झिप फाईल असते ना, फक्त झिप फाईलमध्ये लॉसलेस कॉम्प्रेशन असतं, हे लॉसी कॉम्प्रेशन त्याला म्हणतात, की ते संपूर्ण ज्ञान जसं की कुठल्या तरी पॅरामीटर्समध्ये आपण साठवलेलं आहे, अशा तऱ्हेचं ते मॉडेल त्याला ट्रेन करतात, त्याला टेक्स्ट देऊन मॉडेल तयार करतात। आणि दुसरं इन्फरन्स, म्हणजे ते इन्फरन्स मॉडेल अगदी लहान असतं, 2000 लाईन्सचं वगैरे असं असतं, त्यात ते कोणी डेव्हलप करू शकतं। पण हे ट्रेनिंग मॉडेल आहे त्याला प्रचंड मोठी कम्प्युटरची शक्ती लागते आणि त्याला खूप मोठा डेटा लागतो। ते अमेरिकेतच होऊ शकलं, कारण गुगल, फेसबुक वगैरे तोपर्यंत मॅच्युअर झाले होते आणि ते मालकी त्यांची होती, म्हणजे फेसबुक, ॲमेझॉन, गुगल, हे जे सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये त्या कंपन्यांचा त्या डेटावरती ती मालकी होती आणि त्यामुळे शिवाय GPUs तोपर्यंत आलेले होते आणि त्यामुळे अमेरिकेत ते होऊ शकलं। आणि त्या GPUs भयंकर महाग आणि ते, तर तेवढं ते झाल्यामुळे ते मग इन्फरन्स इंजिनमध्ये तुम्ही त्याच्यानंतर मग पुढचा शब्द काय, म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये काय सुरुवात झाली की तुम्ही एवढं सगळं टेक्स्ट दिलं की पुढचा शब्द काय हे ओळखणं आपल्याला ते फार फालतू वाटेल। त्याला काय, म्हणजे आय एम गोइंग टू म्हणलं की तो नाशिक का पुणे का सोलापूर का इंदोर, तर आत्तापर्यंत मी समजा नाशिकला 50% वेळ गेलो असेल, सोलापूरला 30% वेळा, 20% वेळ दुसरीकडे, तर तो माझा पूर्वीचा टेक्स्ट लक्षात घेऊन तो नाशिक करून ब्लिंक करतो। आपण ईमेल करत असताना पुढचा शब्द तो हे करतो बघा, सजेस्ट करतो,
तो पुढचा शब्द सजेस्ट कर, मी आय एम गोइंग टू नाशिक, तर नाशिक मी ओके केलं आणि मी टू लिहिलं, आय एम गोइंग टू नाशिक टू. मी नाशिकमध्ये आत्तापर्यंत पत्ते खेळायला गेलो का खायला गेलोय का फिरायला गेलोय हे शोधून तो पुन्हा पुढचं मला सजेस्ट करतो. मग तो एक शब्द जर का क्रिएट ह्या जनरेट करतो. आत्तापर्यंत मशीन डीप लर्निंगमध्ये सिम्बॉलिकमध्ये नव्हतंच, फक्त नॉलेज घालायचं आणि उत्तरं मिळवायची. मशीन डीप लर्निंगमध्ये डेटा घालायचा आणि त्यातनं फक्त पॅटर्न शोधायचे, पण त्याला नवीन काही जनरेट केलं नव्हतं. ह्याच्यात नवीन शब्द जनरेट केल्यामुळे त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आणि लार्ज लँग्वेज मॉडेल हे त्यातलं एक हे आहे. तर लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये पुढचा शब्द जो जनरेट करू शकत असेल तर पुढे वाक्य जनरेट करू शकेल, मग पॅराग्राफ, मग एक चॅप्टर, मग सगळी कविता, मग सगळं असं सगळं ते सुरू झालं. आणि ChatGPT हा त्यातनं निघाला. बरं, ChatGPT ओपन AI नावाच्या कंपनीने तो काढला. ते ओपन AI मध्ये पहिल्यांदा एलॉन मस्कनी गुंतवणूक केली होती, मग त्यातनं तो विड्रॉ झाला, मग मायक्रोसॉफ्टनी त्याला मदत केली. त्यातल्या मारामाऱ्या इतक्या गमतीशीर आहेत, मग त्याच्यावर माझं लिखाण चालू आहे. पण मुख्य म्हणजे ओपन AIने पहिल्यांदा त्याचा लीड घेतला आणि त्याला ओपन म्हटलं का ते सगळ्यांना आम्ही खुलं करू वगैरे, आता ते त्याला पैसे लिहून आम्ही करू वगैरे असं सगळं सुरू झालं. आणि मग मेटा म्हणजे फेसबुकने आता मेटा हे चालू केलेलं आहे, त्यांचं मॉडेल काढलं, पण त्यांनी ओपन केलं, म्हणजे लोकांना त्याचं कोड वगैरे ओपन सोर्स केलं, म्हणजे लोकांनी त्याचं कोड त्यांनी दिलं. गुगल जिथे तो पेपर खरं पब्लिश झाला होता, अटेन्शन इज ऑल यू नीड, खरं गुगलने त्याचं लीड घेतली होती की ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांच्याच पेपरमध्ये पब्लिश झालं होतं, पण समाव ते मागे पडले. आणि नंतर मग त्यांना ओपन यायचं ChatGPT आल्यानंतर ते एकदम सरसावले आणि त्यांनी मग आता जेमिनी वगैरे काढलं. पण तरी ChatGPTचं व्हर्जन 3 आलं आणि ते व्हर्जन 4 2022 साली आलं आणि त्यांनी जी धुमाकूळ माजला. कारण सगळ्या कविता करणं, मग जर्नलिस्टचे जॉब जातील का, लॉयर्सचे जॉब जातील का, असं सगळी चर्चा चालू झाली आणि ती खरी आहे. म्हणजे त्यात बऱ्याच गोष्टी धुमाकूळ घालण्यासारख्या. अमेरिकेने त्यावेळी आपलं वर्चस्व ठेवण्याकरता हे जे GPUs आहेत, NVIDIA तयार करत होती, त्या GPUsचे एक्सपोर्टवर एकदम बंदी घातली. चीन आता आपल्याला हे करतोय, टक्कर देतोय असं म्हणून त्यांनी GPUs तुम्हाला मिळणार नाहीत असं 2 वर्षापूर्वी सांगितलं. भारताला त्यांनी रेशन करायला सुरुवात केली. भारताला कधी 50,000 वगैरे, तर आपल्या गेम्समध्ये सगळे खलासून जातील. त्यामुळे सगळ्या देशांना चिंता पडली की आपण आता पुढे कसं जाणार. पण चीनची गंमत अशी आहे की चीन हा प्रचंड R&D मध्ये हे, म्हणजे चीन एकेकाळी कॉपी कॅट म्हणून समजलं जायचं की नुसतं कॉपी करून ते हे करतात. पण जसं जपान एकेकाळी कॉपी करून पुढे जाणार देश होता, पण त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं आणि कार इंडस्ट्रीमध्ये पुढे गेले. तसंच चीननी AI मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा ते कॉपी केलं असेल, पण त्यानंतर त्यातनं शिकले आणि त्यातनं ते पुढे गेले. म्हणजे आज एक सहज म्हणून सांगतो की 2003-04च्या सुमाराला आम्ही तर स्टॅटिस्टिक्स आहे माझ्याकडे, चीनचे 64 टेक्नॉलॉजीजपैकी फक्त 3 टेक्नॉलॉजीमध्ये चीन पुढे होता आणि अमेरिका ही त्यातल्या उरलेल्या म्हणजे 60च्या वरती टेक्नॉलॉजीमध्ये पुढे होती 2003-04 साली. आज 64 टेक्नॉलॉजीपैकी चीन 57 टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे आणि चीन हा फक्त 6 टेक्नॉलॉजीजमध्ये पुढे आहे. इतकी प्रचंड झेप त्यांनी टाकली, कारण चीन म्हणजे R&D मध्ये खूप खर्च केलेत. म्हणजे चीन R&D मध्ये GDPच्या 3% खर्च करतो, भारत 0.7% फक्त खर्च करतो आणि त्यामुळे त्याचा GDP 5 पट आहे आणि पूर्ण खर्च 4 पट, म्हणजे एकंदर 20-25 पट त्या R&D वर खर्च करतात. त्यामुळे कॉपी कॅटमधनं स्वतः इनोव्हेशन करणं हे त्यांनी सुरू केलं. आणि एकदा GPU रिस्ट्रिक्शन आली की आपल्याला ते एवढे पॉवरफुल GPUs मिळणार नाहीत प्रोसेस करायला. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे पॅरामीटर्स करून ते हे करणं, हे ते मॉडेल बनवणं, त्याला डेटा आणि पॉवरफुल GPUs लागतात आणि ते 2010च्या नंतर 10च्या सुमारास झालं म्हणून ते अमेरिकेत झालं. पण चीननी ताबडतोब त्याच्यावर मात करत चीनच्या एका कंपनीनी, मग ती डीपसीक ही कंपनी अक्षरशः 2003च्या मेमध्ये सुरू झालेली कंपनी, आणि त्यानंतर त्यांनी पहिलं मॉडेल डिसेंबरमध्ये काढलं, 2003च्या डिसेंबरमध्ये काढलं. त्या माणसाचं नाव लियांग वेंगफेंग असं त्या माणसाचं नाव आहे आणि त्यांनी जानेवारीमध्ये आता दुसरं मॉडेल काढलं काही महिन्यातच. त्यातली सगळ्यात गंमत अशी की मोठे मोठे भयंकर पॉवरफुल आणि महाग कम्प्युटर न वापरता आणि प्रचंड असा मोठा फेसबुकसारखा असा मोठा डेटा वगैरे सुद्धा न वापरता अत्यंत स्वस्त दरात, म्हणजे $5.6 मिलियन, म्हणजे 50 कोटी रुपये, आपले 50 कोटी रुपये म्हणजे कुठली साधी कंपनी पण खर्च करू शकेल, एवढा खर्च करून त्यांनी हा एक डीप माइंड, त्यात व्हर्शन R1 म्हणतो, पण डीप माइंडचं व्हर्शन काढलं आणि ते व्हर्शन त्यांनी रिलीज केलं. तेव्हा अमेरिका, इंग्लंड, भारत, अनेक, स्वतः चीन या देशात सगळ्यात जास्त डाउनलोड ते केलं गेलं
आणि एवढ्या बाकीच्यांना 100 मिलियन वगैरे लागत होते, किंवा मेटाने जे व्हर्सन काढलेलं आम्हाला त्याच्यात $60 मिलियन खर्च झाले. तर हा काय प्रकार आहे? म्हणजे याचा अर्थ काय की मग एनव्हिडियाची गरजच काय? मग GPU ज्याच्यावर एनव्हिडियानी मग गेम्सपासून सुरुवात केली आणि नंतर मग लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि डेटा डीप लर्निंगच्या वेळेला एनव्हिडियाचे प्राइसेस भयंकर वरती गेले, एकदम प्रचंड सक्सेसफुल कंपनी वगैरे. आता त्याची जगभर आणि ट्रम्प बायडनने वगैरे सगळे निर्बंध लादलेले चीनवर, भारतावर, सगळीकडे. आता अमेरिका सुप्रिमसी गाजवणार तेवढा चीनने शोध लागला, सगळं धाडामकन कोसळलं. कारण आता कोणीही करू शकेल. 50 कोटी म्हणजे काय झालं इन्व्हेस्टमेंट? तुम्ही खूप सर चांगला मुद्दा मांडलात की अगदी अतिशय स्वस्त दरात त्यांनी हा मॉडेल तयार केला. पण आता हा मॉडेल जो आहे तो ChatGPT असेल, जेमिनाय असेल, याच्यापेक्षा वेगळा कसा असेल? आणि सामान्य लोक, ते अगदी IT कंपन्यांमधले मोठे मोठे सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, त्यांच्यासाठी हे मॉडेल कसं काम करणार आहे? नाही, काय आहे की आता हे पण मल्टी मोडल मॉडेल म्हणून त्यांनी काढले. मल्टी मोडल मॉडेल म्हणजे टेक्स्ट, साऊंड, फोटो आणि व्हिडिओ या सगळ्यामध्ये ते काम करेल असं ते मॉडेल आहे. अर्थात ते अजून परफेक्ट झालेलं नाही. इवन ChatGPT सुद्धा पूर्वी एकेकाळी टेक्स्टने सुरुवात केली होती, पण आता उदाहरणार्थ जेमिनी आहे किंवा अलेक्सा आहे, तर तुम्ही समजा त्याला एक हे दिले, ते टेक्स्ट डिस्क्रिप्शन दिलं की तो त्याची इमेज काढून दाखवू शकतो. तर आता तुम्ही इनपुट म्हणून जे टेक्स्ट दिलं होतं, तर टेक्स्टच्या ऐवजी फोटो, व्हिडिओ, साऊंड हे पण जर का आपण इनपुट दिलं, तर केवढा बँडविड्थ लागेल, एवढा डेटा. कारण व्हिडिओ आणि साऊंड आणि फोटोला चिक्कार जास्त डेटा लागतो टेक्स्टपेक्षा. तर म्हणून मोठे कम्प्युटर्स, म्हणून मोठा डेटा आणि म्हणून पॉवरफुल, कारण सगळं प्रोसेस करायला वेळ खूप लागतो. म्हणून ते GPU आणि ह्या सगळ्याचं महत्त्व होतं. ते मल्टी मोडल घेऊन सुद्धा त्यात त्यांनी स्पेसिफिक टेक्निक वापरलेलं आहे, आणि त्या टेक्निकमुळे त्यांनी प्रचंड सुधारणा स्पीडमध्ये केली. आणि भयंकर पॉवरफुल कम्प्युटर्स न वापरता सुद्धा, CPUs म्हणजे चिप्स न वापरता सुद्धा त्यांनी ते साध्य केलं. आणि आता मल्टी मोडल हे झालेलं. त्यात एक फक्त आहे अजूनही, मी आत्ता ती उत्तरं जी मिळत आहेत ChatGPT सारखी अतिशय चांगली उत्तरं मिळतात, त्यामुळे लोक भयंकर थक्क झालेले आहेत. पण एकच आहे की चीनच्या विषयी काही प्रश्न विचारले की तो गप्प बसतो. चीनचा अध्यक्ष कोण आहे, किंवा चीनचा अध्यक्ष चांगला आहे का, चीनचं सॉरी आय कॅन्ट आन्सर दॅट क्वेश्चन असं म्हणतो. पण हा भाग सोडून देऊ. पण म्हणजे तो उत्तर देईल ते चीनच्या बाजूने बायस्ड असतील का वगैरे, अशा तर सगळे प्रश्न आहेत. पण तसं कुठल्याही अमेरिकेत सुद्धा बेसिकली बायस्ड आहेत का? कारण जे वापरतात टेक्स्ट, त्या उदाहरणार्थ कॉपीराईटचा खूप मोठा प्रश्न आहे. न्यूयॉर्क टाइम्स विरुद्ध OpenAI अशी केस चालू आहे सध्या. कारण OpenAIची उत्तर मिळतात, त्यात न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं की आमचं कॉपीरायटेड मटेरियल तुम्ही वापरलंय. ही मोठ्या केसेस चालू आहेत. आणि त्या केसमध्ये मी साक्ष द्यायला तयार आहे असं जो बालाजी म्हणाला, त्याने आत्महत्या केली. मग त्याच्यावर अजूनही लोक म्हणतात ते आत्महत्या होती की नाही वगैरे, त्याबद्दल चर्चा चालू आहे. पण मुख्य म्हणजे हे खूप प्रकरण खूप डीप आहे, म्हणजे इतकं साधं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा नॅसडॅक खाली पडला 12 आणि 17%, कारण सगळ्या कंपन्या एका दिवसात अमेरिकेचे जे वर्चस्व होतं ते चीननी सरकन काढून घेतलं झालं. इट इज म्हणजे तोच स्टॉक मार्केटचा जो मुद्दा होता, काल आपण जर बघितलं तर वॉल स्ट्रीट पासून ते अगदी मुंबईपर्यंत सगळीकडे स्टॉक मार्केट जे होते IT कंपन्यांचे, ते अगदी धडाधडा खाली पडले. आता हाच मॉडेल जो आहे, चायनीज मॉडेल, एवढा जगावर परिणाम करणारा आहे की जेणेकरून एवढे सगळे स्टॉक्स कशामुळे पडतात? नाही, स्टॉक्स कारण एनव्हिडियाचं ते मोनोपोली होती ना, की आमच्याशिवाय तुमचं काही भागत नाही, म्हणून हे होती. ओपन म्हणजे ChatGPT होता, तो अर्थातच अनेक GPUs वापरत होता एनव्हिडियाचे, आणि शिवाय मोठा डेटा वापरत होता. तर हे सगळं त्याऐवजी सोप्या पद्धतीने जर का तेच होत असेल, मग त्याला ट्रेनिंग मॉडेल होत असेल, आणि नंतर मग इन्फरन्स मॉडेलला फार काही लागत नाही, ते तुम्ही ताबडतोब काढलं की तुम्हाला लार्ज लँग्वेज मॉडेल्स ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर वापरून बनवता येतं. इतकं सोपं नाही, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मलाही 100% कळल्याचं मी म्हणत नाही, पण मुख्य काय की ते बनवणं हे कॉम्प्लिकेटेड असतं. पण चीनी लोकांनी ते करून ते ओपन सोर्स केलेलं आहे. म्हणजे त्यात लोक धोकेही असे म्हणतात की ते ओपन सोर्स केल्यामुळे आता कोणीही त्याच्यात बदल करू शकेल, आणि ते खऱ्या अर्थाने राष्ट्राला घातक ठरू शकतील. असं त्याच्यात पुन्हा बरीच चर्चा चालू आहे की ओपन सोर्स करणं चांगलं का वाईट. पण मग ते स्वस्त आहे म्हणून सगळे स्टॉक मार्केटवर आता मग एनव्हिडियाकडे कशाला जाऊ आम्ही जीपीयू करता, किंवा ChatGPT कशाला वापरू आम्ही? आम्हाला स्वस्त हे जर का मिळत असेल तर. OpenAI सुद्धा एकदम इतके दिवस आमची दादागिरी, मोनोपोली, ChatGPT GPT 4 आलेलं आहे, 5 आल्यावर आणखीन काय होईल याच्या सगळ्या चर्चा, आणि
हे सगळं धडाम करून चीनने एकदम त्याच्या अगोदरच इतका स्वस्त सगळं करून जगभर ओपन सोर्स करून सगळा हा दणका दिला. आता ह्याच्यात गंमत बघा की ह्याचा दूरगामी परिणाम कसा होणार. ते अनाऊन्स चीननी केल्यानंतर ताबडतोब डीप सीकवरती सायबर अटॅक झाला. हे माहिती असेल का ते रॉयटर्सने लगेच. आणि म्हणजे आता सायबर वॉरच सुरू होणार आहे थोडक्यात. पण ट्रम्पनी रिॲक्शनमध्ये फार छान दिली आहे. ट्रम्प म्हणाला की मी त्याचं स्वागत करतो, कारण सगळ्या स्वस्तात जर का मिळत असेल तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये, तर सगळं छान आहे वगैरे असं म्हणाला. पण एकंदरीत मला असं वाटतं अमेरिकन टेक इंडस्ट्रीला, एकंदर जागतिक टेक इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे की चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर अक्षरशः काही महिन्यात तिने डेव्हलप केलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती निर्बंध आले. म्हणजे तुम्ही जर का निर्बंध घालून चीनला खाली खेचून ठेचू शकत नाही, तो पुन्हा वरती येऊ शकतो. मग चीन करू शकतो तर भारत का नाही करू शकणार, हा प्रश्न. मला इनफॅक्ट हा चीनचं जेव्हा हे आलं त्याच्या अगोदर मला नेहमी वाटायचं की आपण मागे का पडलो. ते कोड लिहिण्यात की आपल्याला अक्कल नाही का. नक्कीच अक्कल, आपलेच लोक तिकडे जाऊन कोड लिहितात, आपले CEO होतात वगैरे. पण तेवढा डेटा आणि तेवढं पॉवरफुल CPUs किंवा GPUs आपल्याकडे नाहीत. हजारो लागतात, म्हणजे 1-2 हजारो GPUs लागतात, भयंकर महाग. आणि त्याच्यावर पण रिस्ट्रिक्शन आलेलं, म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याचा वापर करू शकू. म्हणजे जर आपल्याला समजा चॅट GPT वापरून आपण रिपोर्ट्स काढू, टेस्ट पेपर्स काढू, उत्तरं लिहू, जर्नलिस्टचे आर्टिकल्स लिहू, वकिलाचे हे लिहू वगैरे. पण आपल्याला तशा तऱ्हेचं मॉडेल तयार करणं, म्हणजे AI मोठा रिसर्च करून आपण मात करणं, हे जे आपण करायला पाहिजे. खरं IT सुपर पॉवर त्याला म्हणतात, नुसतं त्याचं वापरणं याला काय फार लागत नाही. तर ते आपण करू शकणार नाही असं मला आत्तापर्यंत वाटत होतं. कारण आपल्याकडे एवढे GPUs कुठून येणार, एवढे महाग. आणि पण आता चीनने हे केल्यानंतर मला असं वाटतंय की भारतालाही प्रचंड मोठी संधी आहे. सर, जसं तुम्ही म्हणताय की आपण तो डेव्हलप का करत नाही, हा एकदमच पूर्ण वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर फारच बोलण्यासारखं आहे. पण आता लॉन्च झालंय ते मॉडेल, भारतात ते जेव्हा वापरायला सुरुवात होतील, येईल, लोक इम्प्लिमेंटेशन त्याचं करतील, याचा भारतावर काय परिणाम होईल? नाही, तसं काय म्हणजे मला वाटत नाही की त्यामध्ये भारताच्या विरुद्ध प्रॉपोगंडा वगैरे असं वाटत नाही. पण बघायला पाहिजे आपल्याला, कारण ते चीनी सरकारमध्ये एक तर सर्वेलन्स आहे आणि ते लोकांवरती दबाव वगैरे असतो. त्यामुळे त्यांना जे फीड केलेलं आहे त्याप्रमाणे, कारण बेसिकली डेटा तुम्ही देता त्याप्रमाणे तो उत्तरं देणार. तो बायस्ड असेल तर उत्तर पण बायस्ड असतील. म्हणून तर कित्येक वेळेला गुन्हेगारांच्या विषयी तुम्ही अमेरिकेत घातलं तेव्हा ब्लॅक्सची नावं आली बऱ्याच वेळा किंवा प्रोफाईल झाल्या. तेव्हा त्यात बायसेस जे असतात डेटामध्ये किंवा लोकांच्या मधले किंवा जे ते उत्तरामध्ये पण येतात, कारण त्या डेटावरूनच ट्रेन केलेलं असतं मॉडेल. तेव्हा भारतामध्ये समजा ते चीनांच्या बाजूने भारताच्या विरुद्ध प्रॉपोगंडा त्यात असेल तर आपल्याला फरक. पण तसं नसेल तर आपल्याला आपले लोक ते वापरतील आणि ते स्वस्त असल्यामुळे. पण मला फक्त एकच वाटतं, वापरणं एक झाला, पण आता भारतातल्या IT कंपन्यांना आणि इतर कंपन्यांना असं किंवा ह्याच्यापेक्षा चांगली मॉडेल्स बनवता येणं शक्य आहे. हे मला दिसायला लागलं. ह्याच्यापूर्वी भारताला शक्य नाही, कारण आपल्याकडे GPUs नाही, आपल्याकडे एवढा डेटा नाही, आपण काय करणार असं जे होतं. त्याच्याविषयी आता चीनने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे, तर भारताने आता आणखीन मुसंडी मारून त्याच्यापेक्षाही चांगलं आपल्याला मॉडेल बनवता येतं, काय बघितलं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला सर आपण बघितलं तर भारतात अगदी चीनी मांजापासून ते थेट चायनीज गुड्सपर्यंत आपण त्याला बॅन करतो, ते वापरू नये. सरकारकडनं सुद्धा ते अशी आव्हानं करण्यात येतात. पण आता थेट जेव्हा AI मॉडेल किंवा एखादं टेक मॉडेल, जेव्हा चायनीज मॉडेल जेव्हा आपल्याकडे येतं, आपण जर आधी पण बघितलं की चायनाचे बरेच फोन्स, मोबाईल फोन अगदी स्वस्त दरात मिळायचे, ते देखील त्याचं मोठं मार्केट, त्याचं मोठं जाळं खरं तर भारतात होतं. आता पुन्हा एकदा असंच जाळं हे AI मॉडेलचं भारतावर होईल असं वाटतं? नाही, मॉडेलचं मला असं वाटतं की त्याचा वापर होईल इथे. कारण मॉडेलचं जाळं होण्याचं मला उलटं वाटतं की त्याच्यातनं आपण शिकून आणखीन अशी मॉडेल्स भारतात कशी तयार करता येतील, हे IT कंपन्यांनी आता R&D वापरून जोरात तयार केलं पाहिजे असं मला वाटतं. फक्त याच्यात काय, याच्यात बरेच एथिकल इश्यूज आहेत. कारण त्यात 3 प्रकारचे इंटेलिजन्स असतात, म्हणजे ANI, AGI आणि ASI. म्हणजे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स जो पूर्वी आत्ता पण आलेला आहे, म्हणजे रोबोटनी वेगळ्या तऱ्हेचं पदार्थ आला की उचलणं पासून एक्सपर्ट सिस्टीम्स वगैरे अमुक. AGI म्हणजे माणसाच्या इतकी बुद्धिमत्ता असणं. आता आत्ता जे ChatGPT 4 आहे त्याचा IQ 155 आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा IQला जे प्रश्न विचारता, 1 3 5 7 पुढचा नंबर कुठला, अशा त्याचा IQला जे प्रश्न विचारतात तेच GPTला विचारले तर त्यांनी उत्तर दिली, त्याच्यावरून त्यांनी इव्हॅल्युएट केलं, ते 155ला. आईन्स्टाईनचा 160 होता. GPT-5चा हा 1400-1600 असं काहीतरी असेल असा अंदाज. इतकं प्रचंड मोठं त्याला म्हणजे बुद्धिमत्ता. पण
अजूनही रोबोटिक्समध्ये माणसाच्या इतकी आपण हालचाल रोबोट्स करू शकत नाही. बरीच प्रगती झालेली आहे, पण इतकी नाही. त्याला अजून बरीच वर्ष लागतील. ते जेव्हा होईल तेव्हा मात्र माणसाला तरी. सो AGIच्या नंतर AS आहे, म्हणजे सुपर इंटेलिजन्स. तर सुपर इंटेलिजन्स हा दोन आहे. बुद्धीच्या बाबतीमध्ये तो GPT-5 पर्यंत येईल आणि चीनीचं पुढचं मॉडेल येईल ते 2-3 वर्षातच होईल. पण रोबोटिक्सच्या हालचालीमध्ये माणसा इतकं जर स्विफ्टली रोबोट्स हालायला लागले तर मात्र मी युद्धच रोबोट्समध्ये होतील वगैरे असं त्याचं मग परिणाम खूप आहेत. आणि मला असं वाटतं म्हणून हरारीसारखी माणसं किंवा इवन हा हिंटन सारखा माणूस ज्याला नोबेल मिळालं आणि ज्यांनी बॅक प्रॉपगेशन काढला, म्हणजे ज्याच्यावर डीप लर्निंग अवलंबून आहे, बॅक प्रॉपगेशन नावाचा अल्गोरिदम त्याने जो काढला वेट्स बदलण्याचा वगैरे, तर ते त्या दोघंही सारखे भाषण देतात की हे आपल्या हातातनं बाहेर जाईल आणि म्हणून ते त्यातनं माघार घेतात. मला असं वाटतं उद्याच्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे होईल ते होईल, नोकऱ्या जातील, हे सगळं आहे खरं आहे. पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न की जसं वर्ल्ड वॉर किंवा क्लायमेट चेंज, तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा आपल्यावर मात करेल का, की आपल्या पडचड चढून काहीतरी कारण तो बुद्धीने जेव्हा त्याला स्वतःची बुद्धी येईल ना. एक सहज सांगतो आपल्याला वेळ असेल तर. आत्तापर्यंत कसं होतं की दिलेल्या डेटामधनं तो बोलत होता, पॅटर्न शोधत होता किंवा पुढचा शब्द काढत होता वगैरे असं सगळं. पण त्यात स्वतःचा विचार नव्हता. स्वतःचा विचार असणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण त्याला एकदा एक कॅप्चा जो असतो तो दिला त्याला नंबर आणि भरायला, आणि त्याने काही भरलं नाही, तर त्याला विचारलं की तू आर यू अ रोबोट आर यू ह्युमन बिईंग. तर त्याने सांगितलं आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड, म्हणजे मला दिसत नाही आहे. हे कुठेही त्याचं विकिपीडिया की आत्तापर्यंत दिलेल्या डेटामध्ये नव्हतं. म्हणजे तो तयार करतो, तो विचार करतोय. मग त्याला सांगितलं ना की हत्ती, मांजर आणि उंदीर हे 3 बघून मला जोक सांग, तर तो जोक आपल्याला सांगतो. ते सुद्धा कदाचित ठीक आहे, तो कन्स्ट्रक्ट करतो जोक, म्हणजे आत्तापर्यंत दिलेल्या माहितीवरनं, आत्तापर्यंत इतिहास, निबंध, कादंबऱ्या, विकिपीडिया सगळं तो त्यातनं ते शोधून काढतो. हेच मुळे अजब आहे. पण ते पण त्याच्या पुढची ह्याचं जोक काय असं विचारलं तर तो सांगतो की ते दुसऱ्या जोकमध्ये ही जी ओळ ही अनएक्सपेक्टेड आहे आणि म्हणून तिथे विनोद होतो. हे तो रिझनिंग देतो. सो लोकांना आता म्हणजे बुद्धी म्हणजे काय, कॉन्शियसनेस म्हणजे काय, ह्याच्यावर संबंध जगभर चर्चा चालू झाल्या आहेत की हा विचार करायला लागलेला आहे. कारण मग विचार करायला लागला असेल तर तो माणसाच्यापेक्षा जास्त आणि घातक विचार करू शकेल, म्हणून लोकांना भीती वाटते त्याची. सर, तुम्ही एक आता अतिशय बोलताना छोटा मुद्दा पण अतिशय महत्त्वाचा मानलात की भारतात नोकऱ्या, तो आपण शेवटचा प्रश्न घेऊया. पण तत्पूर्वी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी शपथविधी सोहळा मोठ्या अतिशय भव्य याच्यामध्ये तो पार पडला. त्याच्यात पुन्हा एकदा ट्रम्प यांनी त्यांची आक्रमक भूमिका जी आहे ती जगासमोर मांडली आणि लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन, गॉड सेव्ड मी असे त्यांचे सगळे विधानं होते. थेट चायनावर आक्रमण असं तर होणं आत्ता शक्य नाही असं दिसतं. पण टेक वॉर किंवा या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत की ट्रम्पनी एक मोठी आक्रमक भूमिका जाहीर करणं, त्याच्यानंतर चायनाने हे सगळं AI मॉडेल आणणं, कुठेतरी या दोन्ही देशांमधल्या अटॅक होणं निश्चित, या दोन्हीमध्ये काहीतरी म्हणजे हळूहळू त्या टेक वॉरच्या दिशेने या दोन्ही देशांची एक वाट सुरू आहे असं वाटतं. अगदी 100%. म्हणजे पुढचं कोल्ड वॉर हे सोव्हिएत युनियन अमेरिकेत होतं 1990 पर्यंत. म्हणजे बर्लिन वॉल पडली आणि रशिया कोलॅप्स झाला, पेरिस ट्रॉयका आला, गोर्बॅचोव वगैरे आपल्याला माहिती आहे. पण आता कोल्ड वॉर हे चीन आणि अमेरिका ह्याच्यात आहे. ट्रेड वॉर आम्ही टॅरिफ घालू, म्हणजे अँटी ग्लोबलायझेशन, म्हणजे समज डिग्लोबलायझेशन चालू आहे टर्मचं, म्हणजे आणि जगाचं सुद्धा. सो हे फार बघण्यासारखं आहे. मला चीनचं कौतुकही वाटतं. चीन अर्थातच हा म्हणजे सर्वेलन्स तिथे जास्त, डिक्टेटरशिप आहे, त्यामुळे मला ती राजवट मान्य नाही, हा वेगळा मुद्दा. पण एक केवढी एक म्हणजे नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणतात की तुम्ही आम्हाला चेपलं तर आम्ही तरी उसळी मारू, तुम्ही कोण आम्हाला दादागिरी. कारण अमेरिकेनं जगभर दादागिरी केलेली आहे आत्तापर्यंत गेल्या शतकामध्ये सगळ्या जगावर. तर त्याला उत्तर म्हणून हे म्हणजे अमेरिका मोठी चपराक आहे. आणि मला असं वाटतं की भारताने त्याच्यापासून शिकून आपण अशी मॉडेल्स तयार करता येतील काय, आपण असं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न असा असेल की ChatGPT आलं, जेमिनी आलं, आता हे डीपसीक आलेलं आहे. ज्या दिवशी म्हणजे ज्या प्रवासाला ChatGPTनी सुरुवात केली होती तेव्हापासूनच एक सामान्य वर्गात चर्चा आहे की नोकऱ्यांचं काय, मग ह्युमन्सचा वापर जो आहे तो कमी होईल का, एस्पेशली IT सर्व्हिसेसमध्ये असेल किंवा सर्व्हिस सेक्टर्समध्ये असेल. या सगळ्या AI मॉडेल्सनी भारतावर होणाऱ्या नोकऱ्यांच्या संदर्भातलं एक वास्तविकपणा तुम्हाला कसा वाटतं? नाही, मला असं वाटतं पुढच्या 5-10 वर्षात प्रचंड प्रगती भयंकर होईल. आणि ती प्रगती अशी स्टीप आहे बरं का. म्हणजे गेल्या 10 वर्षात काय झालं ते बघून पुढच्या 10 वर्षात आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही, हे लक्षात ठेवायला. प्रचंड स्टीप चाललेलं आहे, भयंकर. म्हणजे पुढच्या 10 वर्षाचं खूप मोठी
पण जॉब जर परिणाम व्हायला 10 वर्ष पुढच्या 5 वर्षात लगेच पटापट लोक रस्त्यावर लाखो लोक बेकार फिरतील का, तर असं मला मुळीच वाटत नाही. कित्येक नवीन नोकऱ्या पण तयार होतील, तर असं लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही. पण म्हणजे ज्याला AI माहिती आहे ते लोक ज्यांना AI माहीत नाही अशा लोकांना रिप्लेस करतील, हे मत नक्की. तेव्हा कुठलाही प्रोफेशन असा अकाउंटंट असा मेकॅनिकल तुम्हाला AIची कल्पना तरी असली पाहिजे. कारण उद्या 3D प्रिंटिंग आलं की सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काय होणार आहे, सगळ्या बाबतीमध्ये धुमाकूळ होणार आहे. पण तो लांब पल्ल्याचा, म्हणजे मला असं वाटतं. म्हणून आत्ताची जी शाळेतली मुलं आहेत किंवा कॉलेजमधले, त्यांना मी घसा ओरडून सांगत असतो सगळीकडे भाषण करताना की अरे बाबा तुमच्या करिअरमध्ये पुढच्या 30-40 वर्षात अक्षरशः उलथापालच होणार आहे. ह्याचा अर्थ घाबरून जाऊन पळापळ करू नका किंवा सगळं सोडून डेटा सायन्स फक्त शिका असं नाही. तुम्ही जे कराल तर एक्सलन्स गाठा, पण तुम्हाला AI मुळे काय होणं शक्य याची कल्पना असली पाहिजे. म्हणजे AI मुळे आपण जे करतो तेच कसं जास्त एन्हान्स करू शकाल. तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात जोपर्यंत एक्सलंट आहात आणि तुम्हाला AIची बऱ्यापैकी कल्पना आहे काय करू शकेल, तुम्ही AI मधले तज्ज्ञ आणि त्याचं कोड आणि पायथन लगेच प्रोग्रामिंग लँग्वेज असलं की लगेच करायला जातं तसं. पण तुम्हाला AIची कल्पना असणं, त्याचा वापर कसा करायचा हे माहीत असणं आणि तुमच्या क्षेत्रात तुम्ही तज्ज्ञ असणं, हे जर का असेल तर तुम्हाला कोणी हलवणार नाही. मग त्यालाच जोडून सर असा प्रश्न येतो की भारतात स्किलसेट नावाचा एक खूप मोठा विषय असतो की जो मोदी सरकारने पण घेतला की प्रत्येकाने स्किल्ड व्हावं, स्किल्ड कम्युनिकेशनसाठी तुम्ही वेगळे कोर्स पण सुरू केले. AIचा त्याबाबत जो जर्मनी किंवा इतर देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की AI साठी वेगवेगळे कोर्स आहेत तिथे. तसे कोर्सेस भारतात येणं ग्रॅज्युएशनच्या मुलांना किंवा अगदी थेट 11वी-12वीच्याच विद्यार्थ्यांपासून AIचा विषय थेट सिलेबसमध्ये घालणं अनिवार्य होईल किंवा ते बंधनकारक व्हावं याच्यासाठी पण एक काय म्हणतात त्याला पुढचे पावलं टाकले पाहिजेत असं वाटतं. हो, नक्की टाकली पाहिजेत. फक्त काय की पुन्हा मी म्हणतो तसं प्रत्येकाने AI करून मागे लागणं आणि मेकॅनिकल सिव्हिल सगळं सोडून इलेक्ट्रिक सगळं सोडून मागे लागणं किंवा असं करू नये. पण AIची तुम्हाला बाउंड्रीज माहीत पाहिजेत आणि त्याकरता AIची तोंड ओळख हा विषय जवळपास कंपल्सरी केला पाहिजे सगळीकडे असं मला वाटतं. आणि मी खरं म्हणजे लिखाण माझं अक्षर त्यामुळेच मी AI वगैरे ह्याच्याकरता करण्याचं कारण तेच आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की आधी ChatGPT, त्यानंतर जेमिनी आणि आता थेट चायनावरून आलेलं हे डीपसीक AI मॉडेल फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व जगात, तंत्रज्ञानाच्या या विश्वजगात हे AI मॉडेल जे आहेत ते आता कार्यान्वित झालेले असल्यामुळे भारतावर आगामी काळात या सगळ्या मॉडेल्सचा काय परिणाम होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.